ह्या गोकुळ दूध डेअरी हा आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी संस्था. ही पवित्र संस्था टिकावी राहावी आणि ज्या शेतकऱ्यांनी कष्टातून घामातून उभे केलेले आहे त्यांना न्याय हक्क मिळावा. त्यांच्या संस्था त्या कुणाच्याही घराणेशाहींच्या ताब्यात न जाता ह्या शेतकरी कष्टातून उभे केलेली संस्था राहावी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न आहेत. राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की ह्या कमीत कमी पूर्वी 3800 डेऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेऱ्या झालेत. त्याच्यामध्ये 3700 नवीन डेऱ्या करण्यामागे 3000 डेअरी फक्त महेश कदम ह्या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्याला गोकुळला त्यांना शिफ्टिंग करून त्यांना गिफ्ट दिलेली आहे. त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी. ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल, नाहीतर मी अमर उपोषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे. ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी. ह्या गोकुळमध्ये जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, ईडी चौकशी व्हावी. याच्यामध्ये जर शासनातले कुठले अधिकारी जर सहभागी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय. आणि त्याचबरोबर महेश कदम बरोबरच सुजय कदम हा प्रकाश पातारे मागावचे मुश्रीफ साहेबांच्या गटाचे हरळी साखर कारखान्याचे चेअरमन, त्यांच्या प्रकाश पातारेंच्या भाच्याला खास गिफ्ट म्हणून 400 डेऱ्यांचा कोकणमध्ये सांभाळणाऱ्या माणसाला आणि जर एवढ्या मोठ्या डेअरीचा त्याला हे करून टाकले. त्याचं वय वर्ष 30 आणि संस्था त्याच्यात दिल्यानंतर त्याच्यावर जर उद्या कारवाई नाही आणि त्यांना जर तिथून हटवलं नसेल किंवा त्याने कारवाई नाही झाली तर त्याची पण ईडी मार्फत चौकशी होऊन त्याच्या चौकशीला सामोरं त्यांना जायला लागेल आणि ही चौकशी लावायला लागेल. म्हणजे ह्या लक्षवेधी या अधिवेशनाला मांडतोय, कारण आत्ता त्याची तातडीनं उद्या मुख्यमंत्री साहेबांची वेळ मिळाल्यास किंवा उद्या परवा या मुख्यमंत्री कार्यालयाची कारवाई होई ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. सर, या निवडणुकीमध्ये आता हा सगळा मुद्दा कोर्टात होता, तर त्या अनुषंगानेही एका साईडला कारवाई चालू आहे. तर यामध्ये सगळ्यात मोठं राजकारण जर होत असेल तर महायुती म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात? मी महायुती म्हणून जरी भूमिका असली तर माझा क्लिअर स्पष्ट म्हणणं आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय, ह्या 2300 डेऱ्या 3700 डेऱ्या ह्या एका अधिकाऱ्याने 3000 डेऱ्या मंजूर करणं आणि एका गटासाठी काम करणं, हे महायुती जर असलं तरी भ्रष्टाचाराला खपून मुख्यमंत्री साहेब घेणार नाहीत, हे तुम्हाला वारंवार सांगतो. आणि ह्याला कुठेही आमच्या शेतकरी बांधव अन्याय होऊ देणार नाहीत. या भूमिकेमध्ये मुख्यमंत्री साहेब असू शकतात. साहेब, चंदगड आजरा गडिंग्लज या भागासाठी म्हणून तुम्ही काय स्टँड घेता आता? दूध डेअरी ज्या शेतकऱ्यांना मान सन्माननी उभे केले आहेत, प्रत्येक नेत्यांनी कष्ट घामातून केले आहेत, त्यांच्यावरती अन्याय होऊ द्यायचा नाही. त्यासाठी जे वाटेल ते आम्हाला जे काय भोगायचे असतील ते आम्ही भोगू, तर जे वाटेल ते आपल्याला करता येईल करू. खरं त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या निवडणुकीमध्ये तुम्ही क्लिअर स्टँड घेताय मुश्रीफांच्या विरोधात? मला मुश्रीफ साहेबांच्या विरुद्ध असं म्हणता येणार नाहीत. मला ह्याच्यामध्ये ज्यांनी घोटाळे केलेत, ज्या 3800 डेऱ्या होत्या आणि 3700 डेऱ्या ज्यांनी वाढवलेत आणि ज्यांच्या एका 3000 डेऱ्या कुठल्याच एका संस्थेचे केलेत, त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर त्यांच्या विरुद्ध आम्ही स्टँड घेणार. या डेऱ्या कुठल्या भागात अशा स्पेसिफिक आहेत की करवीर आणि राधानगरी, बाकी कुठेच काय होत नाही आमच्याकडे. आम्हाला करवीर, राधानगरी आणि कागल हे तीनही दिग्गज हे गावं आणि संस्था त्यांच्या ताब्यात कायमस्वरूपी जर गेल्या तर आम्ही आमच्या इतर भागातली लोक, चंदगड असेल, आजरा असेल, गडनज असेल, इकडं उत्तूर असेल, बाकीचे भाग आम्ही कायमस्वरूपी आम्ही संपून जाऊ. आणि हे जर आपल्याला जर ही कायदेशीर कारवाई जर मुख्यमंत्री साहेबांनी जर मनातून नाही केली तर आम्ही सगळं आमचं रस्त्यावर येऊ. म्हणून हा आंदोलन पुढे हे सुरुवात उद्याच्या निकालावर बघणार, नाहीतर जन आंदोलन आम्ही उभे करून याला आम्ही जी परिस्थिती येईल ते आम्ही त्याला न्याय आम्ही शेतकरी न्याय देण्याच्या भूमिकेत राहू. कारण एकाच कुटुंबामध्ये जर 40 दूध डेऱ्या येत असतील, एका कुटुंबामध्ये मुश्रीफ साहेबांच्या नावाने 40 डेऱ्या असं निदर्शन आल्या, त्यानंतर लक्षात आलं की 2000 डेऱ्या त्यांच्याच गटामध्ये आहेत.
तर हे जर झालं तर आमच्या भागातले इतर भागात करवीर भाग आणि राधानगरी भाग सोडला तर आयुष्यात गोकुळमध्ये पुन्हा कधी कोण पुढे जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून असं वाटलं, मला जाणवलं. त्यानंतर 1200 डेऱ्या ज्या आहेत त्या इनलिगल आहेत, म्हणजे एका अधिक हुकुमशाहीसारखं चाललेलं होतं. पण मला असं वाटलं की कुठेतरी चुकीचं होते. खरं ह्याच्यामध्ये मी बोलण्यापेक्षा राज्याचे प्रमुख आदरणीय सक्षम असे आमचे आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली आम्ही काम करतो. आम्ही वारंवार त्यांना सांगितलं त्याच्यातल्या काय गोष्टी आहेत. उद्या त्यांची बैठक असू शकेल, त्या बैठकीनंतर ठरेल. कारण आम्हाला ह्याच्यामध्ये आम्ही सध्या आमच्यावर जो अन्याय होतो तो कायदे व्हावं. अधिकारी मंडळीने आमच्या एकेरीशाही जे चालले त्याच्या विरोधात आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय. आणि त्याला जर आम्हाला जर चुकीचं होत असेल तर आम्ही माफ करणार नाहीत. अधिकारी वर्गाने अतिशय प्रामाणिकपणे सहकार क्षेत्र मुश्रीफ साहेबांच्या अंडरखाली काम करते, माझा आरोप आहे. सहकार क्षेत्र राष्ट्रवादी आमच्या सहकार तरी त्यांच्या आदेशाने बाळासाहेब पाटील म्हणजे आरोप आहेत की त्यांनी सहकार क्षेत्रामधलं जिल्ह्यातलं वाटोळं लावले, हे माझे आरोप आहेत. म्हणून ते प्रामाणिकपणे व्हावं आणि ही गरीब शेतकरी कष्टातून घामातून ही गोकुळ उभे राहिलं ते चांगलं टिकावं हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्याचा न्याय मिळेल या अपेक्षाने मुख्यमंत्र्यांवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते चांगला निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री साहेब महोदय साहेब बोलतील त्याच्या पुढे आम्ही कुठे जाऊ शकत नाहीत. ते सांगतील त्यांचा आदेश आम्ही पूर्ण त्याचं पालन करू. गोकुळ संदर्भात अजूनही बोलायचे असते विषय मांडा. मला गोकुळ संदर्भात विषय अजूनही मांडायचे असेल की गोकुळमध्ये जी आवक होते दुधाची, जी जिल्ह्यातून येते इतर राज्यात होते, ती आवक मला बोलायचं आहे. तिथून गोकुळमध्ये कोल्हापूरमधून ते दूध जाते नवी मुंबईच्या डेअरीमध्ये, ती जावक बघायचे आहेत. तिथे गेल्यानंतर तिथून जे मुंबईला दूध डेअरी सप्लाय होतं तिथली ती आवक आणि जावक बघायची आहे. तिथून दूध कसं वाढते, किती हजार लिटर वाढते, त्याची पण चौकशी बोलावायची आहेत. आणि यानंतर आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायकासाठी आम्ही जे वाटेल तर आम्हाला भोगायला लागते भोगू. कारण आम्ही ह्याला शेतकऱ्या आमच्या बांधवांना कुठे अन्याय होऊ देणार नाहीत. आम्ही तुम्हाला कळकळीने सांगतो. 4 मे नंतर इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर होण्याची शक्यता आहे. काय गोकुळवर प्रशासक येण्याची तुम्ही काय सांगाल? मी मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या जवळ आहे असं बरोबर आहे. खरं साहेबांच्या जवळचे सगळेच आहेत. खरं प्रामाणिक काम करते असतेवेळी जवळच्यापेक्षा मी एवढंच सांगेन की गोकुळमध्ये 4 मेला निवडणुका होणं शक्य नाही आहे. याचं प्रशासन लागणं खूप गरजेचं आहे. आणि प्रशासन लाभल्यानंतर त्याची चौकशी होऊन जे याच्यात अधिकारी जे कोण नेते मंडळी असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली नसेल होत नसेल तर त्याच्यामध्ये काही अर्थ राहणार नाहीत. म्हणून प्रशासन लागणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांच्या हातात हा कोर्टात निकाल आहे, ते योग्य ती दखलीची घेऊन चौकशी लावून ते प्रशासन लावतील ही अशी मी आशा व्यक्त करतो. गोकुळ बाबतीतला कुठलाही निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाच्या कानावर घातल्याशिवाय तुम्ही घ्यायचा नाही असे स्पष्ट आदेश माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत, बरोबर आहे? नाही, हे मला माहीत नाही. खरं हे मुख्यमंत्री साहेब आहे, गोकुळचा जो विशेष नाही. महाराष्ट्रामध्ये चुकीचं काय घडत असेल ते कधी कोणाला सोडणार नाही तेवढं मला 100% माहिती आहे.